लहानपणी मला आठवतं, आईने पहिल्यांदा मला काहीतरी कुरकुरीत बनवून दिलं होतं आणि ते खाताना झालेला आनंद अजूनही लक्षात आहे. आजही कुरकुरीत चविष्ट काहीतरी खायचं मन झालं की चिकन पॉपकॉर्नची आठवण येते. चला आज बनवूयात घरच्या घरी सोप्या पद्धतीने चिकन पॉपकॉर्न. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र कनेक्श आणि कनेक्श बाईट्स या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. मित्रांनो, हे चिकन मी साधारणपणे याला हळद आणि मीठ लावून अर्धा ते 1 तासासाठी तसंच सोडलं होतं. आता यामध्ये मी ऑरिगॅनो टाकलेला आहे, चिली फ्लेक्स टाकलेले आहे आणि मीठ टाकलेलं आहे. हे मिश्रण एकत्र करून आपण थोडा वेळ अजून ठेवून देऊयात. आता मित्रांनो, ब्रेड क्रम्ब साठी मी इथे साधारणपणे 5 ते 6 ब्रेड घेतलेले आहे. मी इथे ताज्याच फ्रेश ब्रेडचा उपयोग करणार आहे आणि आपण हे मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेऊयात. आपल्याला याची पावडर नाही बनवायची, फक्त ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे स्लरी बनवणार आहोत कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची. त्यासाठी मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी यामध्ये थोडंसं असं चवीसाठी मीठ टाकणार आहे. मीठ जास्त टाकू नका, कारण आपण ऑलरेडी चिकन मध्ये मीठ टाकलेलं आहे. आता हे मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र करून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकणार आहोत. एकदाच तुम्ही असं जास्त पाणी टाकू नका, नाहीतर स्लरी मध्ये आपल्या पिठाच्या गाठ्या होतील आणि ते व्यवस्थित लागणार नाही. आता आपण याला थोडं थोडं पाणी टाकून याची मस्त स्लरी बनवून घेणार आहोत. तुम्ही याची थिकनेस बघू शकता आपण किती ठेवलेला आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही याची स्लरी बनवून घेऊयात. आता स्लरी आपली बरोबर बनलेली आहे. आता मिक्सर मधून आपण ग्राइंड केलेले ब्रेड क्रम्स बघणार आहोत. आता हे ब्रेड क्रम्स तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत. आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपी आमच्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपण इथे ब्रेड क्रम्ब घेतलेला आहे प्लेट मध्ये आणि आता आपण चिकनचे पीस स्लरी मध्ये डिप करणार आहोत. स्लरी मध्ये डिप केल्यानंतर आपण हे डायरेक्ट ब्रेड क्रम्ब वरती टाकणार आहोत. आता आपण दुसरा चिकनचा पीस सुद्धा घेतलेला आहे, तो सुद्धा स्लरी मध्ये व्यवस्थित डिप केलेला आहे आणि हे डायरेक्टली आता आपण ब्रेड क्रम्ब वरती टाकून घेणार आहोत. आता मित्रांनो, ब्रेड क्रम्ब वरती टाकल्यानंतर हलक्या हाताने पूर्ण ब्रेड क्रम्बची कोटिंग आपल्याला आपल्या चिकनला द्यायची आहे, जेणेकरून आपलं चिकन खाताना कुरकुरीत लागेल. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा कुरकुरीत करायचं असेल तर तुम्ही हे कोट केलेले चिकनचे पीस परत स्लरी मध्ये बुडवून परत त्याला कोट करून घेऊयात. आता बघा, व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. आता हे चिकनचे पीस आपण घेतलेले आहे आणि परत हलक्या हाताने हे आपल्याला स्लरी मध्ये डिप करायचं आहे. आता स्लरी मध्ये डिप केल्यानंतर परत हे कोट झालेलं आहे. मित्रांनो, हे असं केलं ना तर भन्नाटे लागणार आहेत पॉपकॉर्न आणि खूप छान लागतात, कारण खूप कुरकुरीत होतात. आता तुम्ही बघू शकता पूर्ण पॉपकॉर्न आपले रेडी झालेले आहेत. आता आपण इकडे एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल आपलं गरम होऊ द्यायचंय, असं जास्त नाही पण मीडियम तरी गरम करायचं आहे. आणि त्यामध्ये आपण एक एक करून पूर्ण चिकन पॉपकॉर्नचे पीस आपण यामध्ये टाकणार आहोत. एका वेळेस जितके चिकन पॉपकॉर्नचे पीस बसतील तितके चिकन पॉपकॉर्नचे पीस आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. गॅस इथे मी मित्रांनो मीडियमच ठेवलेला आहे, कारण तुम्ही जर हाय गॅस केला तर आपले चिकन वरून कुरकुरीत होईल आणि आतून कच्चाच राहील. त्यासाठी मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटातच हे मस्त प्रकारे फ्राय झालेले आहेत. याला आपण अजून 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत. आता हे चिकनचे पॉपकॉर्न खाण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे. तुम्ही बघू शकता वरती किती छान असा सुरेख गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि खूप छान चिकनचे हे पॉपकॉर्न झालेले आहेत. मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद. आपले चिकन नट्स खाण्यासाठी रेडी आहेत.